नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. UDAS प्लस स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर मित्रांनो, UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर आपल्याला विद्यार्थ्यांची जे GP, EP आणि FP म्हणजे जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे जी प्रोफाईल असते, प्रोफाईलची जी माहिती असते ती अपडेट करण्याची सुविधा जी आहे ती सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपल्याला UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवरची विद्यार्थ्यांची जे GP, EP आणि FP ही जी प्रोफाईल आहे ही अपडेट कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, UDAS प्लसची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. GP, EP आणि FP म्हणजे जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल या ज्या टॅब असणार आहे या संपूर्ण ऍक्टिव्ह झालेल्या आहे आणि आपल्याला आता या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती जी आहे ती अपडेट करायची आहे. मित्रांनो, सर्व इयत्तेच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जी असणार आहे ती अपडेट करावी लागणार आहे. मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे हे काम आपलं होणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. मित्रांनो बघा, UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती अपडेट करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये UDAS प्लस असं टाईप करून घ्यायचं आहे. ही जी पहिली साईट आपल्या समोर आलेली आहे यावर आपण क्लिक करणार. या अगोदर खूप सारे व्हिडिओ मित्रांनो आपण बघितलेले आहे. या पोर्टलवर आपल्याला लॉग इन कसं करायचं आहे ते आपल्याला माहित आहे. तर बघा, लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर मी क्लिक करतो. इथे आपल्याला आपलं राज्य जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे गोवर क्लिक करायचं. गोवर क्लिक केल्यानंतर हे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथून सरळ सरळ मित्रांनो आपण UDAS प्लस कॉमन लॉग इन जे आहे यावर क्लिक करून इथे लॉग इन करून घेणार आहोत. यावर लॉग इन करण्याचा एक महत्त्वाचा फायदा मित्रांनो, आपण UDAS प्लसच्या कोणत्याही मॉड्यूलमध्ये आपण इथून जाऊ शकतो कॉमन लॉग इन मधून. तर बघा, आता मी इथे आपला ID पासवर्ड टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इथे समोरची प्रोसेस बघणार. बघा, UDAS प्लसच्या कॉमन लॉग इन मध्ये जेव्हा आपण लॉग इन करणार अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. हे जे 4 मॉड्यूल आहे UDAS प्लसचे महत्त्वाचे ते आपल्या समोर येणार आहे. तर इथे मित्रांनो, हे जे शेवटचं मॉड्यूल आहे हे आहे स्टुडंट मॉड्यूल. तर यावर आपण क्लिक करणार. इथे गोवर आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याबरोबर आपलं UDAS प्लस 2026-27चं जे स्टुडंट मॉड्यूल आहे म्हणजे स्टुडंट पोर्टल आहे ते आपल्या समोर अशा पद्धतीने आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे हे जे अकॅडमिक इयर 2026-27 हे जे लाल पट्टीत दिसत आहे यावर सिंपली आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे आपल्याला याला क्लोज करून घ्यायचं आहे. तर आपल्या शाळेचा संपूर्ण डाटा आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. इथे मित्रांनो आपल्याला ही पटसंख्या दिसत आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपल्याला इथे जे विद्यार्थ्यांचे प्रोफाईल आहे, जी माहिती आहे ती माहिती मित्रांनो अपडेट करायची आहे. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांची जी माहिती असते ती 3 प्रोफाईल मध्ये असते. पहिली असते जनरल प्रोफाईल म्हणजे GP, दुसरी असते एनरोलमेंट प्रोफाईल म्हणजे EP आणि तिसरी असते फॅसिलिटी प्रोफाईल म्हणजे FP. तर या तीनही प्रोफाईलची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची. तर मित्रांनो, आतापर्यंत इथे फक्त GP ची सुविधा सुरू होती, परंतु आता दोन्ही ज्या प्रोफाईल आहे उर्वरित त्या सुद्धा सुविधा सुरू झाल्या. आपल्याला ज्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल अपडेट करायच्या आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला हे जे विद्यार्थी आहे ही संख्या जी आहे इकडे हा जो ॲरो दिसणार आहे प्रत्येक वर्गाच्या समोर, या ॲरोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जसं मित्रांनो, सर्वात शेवटचा वर्ग आहे 7वा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर त्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी विद्यार्थिनी आहे संपूर्ण दिसत आहे आणि इकडे शेवटचा एक टॅब असणार आहे मित्रांनो ऍक्शन म्हणून. त्यामध्ये असणार आहे व्ह्यू आणि मॅनेज. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्या समोर त्या वर्गातील जे विद्यार्थी आहे ते संपूर्ण अशा पद्धतीने दिसणार आहे आणि इकडे जर आपण क्लिक केलं तर इथे बघा, लास्ट अपडेटेड एंट्री स्टेटस जे आहे नॉट स्टार्टेड आहे आणि इकडे GP, EP, FP प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर मित्रांनो शेवटच्या कॉलम मध्ये त्या प्रोफाईल दिलेल्या आहे. तर मित्रांनो, या ज्या प्रोफाईल आहे ह्या आपल्याला अपडेट कराव्या लागणार आहे. अपडेट केल्यानंतर त्या प्रोफाईल ज्या आहे त्या हिरव्या रंगामध्ये होणार आहे आणि एंट्री स्टेटस जे मित्रांनो इथे दिसत आहे नॉट स्टार्टेड ते कम्प्लीट दिसणार आहे. तर मी मित्रांनो आपल्याला एक प्रोफाईल अपडेट करून दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इथे बघा मी परत बॅक जातो. इथून
इथे मित्रांनो आपणाला प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थी जे आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रोफाईल जी आहे ते अपडेट करायची आहे. तर बघा इथे आता मी परत व्ह्यू मॅनेज वर जातो आणि इथून ही प्रोफाईल अपडेट करण्यासाठी मित्रांनो आता एका विद्यार्थ्याची मी आपल्याला करून दाखवणार आहे. तर बघा हा शेवटचा एक विद्यार्थी आहे इथे. तर याची प्रोफाईल मी अपडेट करण्यासाठी आपल्याला मित्रांनो जीपी जे आहे त्यावर आपण क्लिक करणार. जीपी वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता हा जुना विद्यार्थी आहे, याची बहुतेक माहिती इथे भरलेली असणार आहे. तर ही पहिली प्रोफाईल आहे जीपी. जीपी म्हणजे जनरल प्रोफाईल. तर बघा अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याला जनरल त्या विद्यार्थ्याची दिसणार आहे. आणि इथे काही माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. तर इथे मित्रांनो पहिल्या प्रोफाईलमध्ये म्हणजे जनरल प्रोफाईलमध्ये जी माहिती भरायची आहे ती माहिती असणार आहे ही शेवटची 4.2 ची ब्लड ग्रुपची. तर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे ब्लड ग्रुप जर माहिती असेल तर इथे टाकून घ्यायचं आहे. अन्यथा खाली सगळ्यात एक ऑप्शन असणार आहे अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड सून म्हणून. हा ऑप्शन घेऊन आपल्याला समोर जायचं आहे. तर बघा हा ऑप्शन घेतलेला आहे मी आणि इथे आता सेव्ह वर आपण क्लिक करणार. तर बघा मित्रांनो जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. म्हणजे या विद्यार्थ्याची ही जी प्रोफाईल आहे मित्रांनो ही आता आपण अपडेट केलेली आहे. तर खालीच मित्रांनो आपल्याला सेव्ह केल्यानंतर नेक्स्टचं एक बटन मिळणार आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि इथून मित्रांनो बघा आपण त्या विद्यार्थ्याच्या एनरोलमेंट प्रोफाईल मध्ये आलेलो आहोत. तर आता एनरोलमेंट प्रोफाईल जी आहे ही प्रोफाईल सुद्धा आपल्याला इथून अपडेट करून घ्यायची आहे. याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो काही माहिती असणार आहे ती आपल्याला भरावी लागणार आहे आणि बहुतेक माहिती भरलेली असणार आहे. आता आपण दुसऱ्या प्रोफाईल मध्ये आलेलो आहोत एनरोलमेंट प्रोफाईल. तर मित्रांनो जे जुने विद्यार्थी असणार आहे म्हणजे आपल्या शाळेतील वरच्या वर्गाचे त्या विद्यार्थ्यांची माहिती बहुतेक भरलेली असणार आहे. काही माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. तर मित्रांनो बघा पहिल्या प्रोफाईल मध्ये म्हणजे जनरल प्रोफाईल मध्ये आपण ब्लड ग्रुपची माहिती भरायची आहे. दुसऱ्या प्रोफाईल मध्ये बहुतेक माहिती भरून असणार आहे. तिथे फक्त आपल्याला जनरल सब्जेक्ट म्हणून असणार आहे. ही माहिती मित्रांनो आपल्याला भरावी लागणार आहे. तर बघा यामध्ये मी आता ही माहिती असणार आहे ही इथे भरून घेणार आहे. अशा पद्धतीने ही माहिती मित्रांनो आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. ऍडिशनल सब्जेक्ट म्हणून असणार आहे. तर यामध्ये सुद्धा काही माहिती आपल्याला तिथे भरायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी दुसरी प्रोफाईल असणार आहे इथे सुद्धा आपल्याला काही माहिती भरावी लागणार आहे. एनरोलमेंट प्रोफाईल असणार आहे ही आणि यामध्ये आपल्याला जी माहिती भरायची होती ती माहिती आपण आता इथे भरून घेतलेली आहे. तर बघा ही माहिती भरल्यानंतर आता आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर बघा एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून आलेला आहे. इथून आपण परत याला मित्रांनो नेक्स्ट करणार आहोत. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो आता याच विद्यार्थ्याची तिसरी प्रोफाईल जी आहे म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल ते आपल्या समोर आलेली आहे अशा पद्धतीने. तर बघा वेदर फॅसिलिटी प्रोव्हाइड इथे सुद्धा काही माहिती भरावी लागणार आहे. तर इथे पहिला जो मुद्दा असणार आहे वेदर फॅसिलिटी प्रोव्हाइड टू द स्टुडंट फॉर इयर ऑफ फिलिंग डाटा. तर मित्रांनो ज्या सुविधा आपण विद्यार्थ्याला पुरवलेल्या आहेत त्याच्या संदर्भात हे असणार आहे. ते इथे यस करायचं आहे. कोणकोणत्या पुरवल्या त्याचं तिथे खाली असणार आहे. जसं फ्री टेक्स्टबुक आम्ही दिलेले आहे, फ्री युनिफॉर्म दिलेले आहे, बाकीचं काही इथे दिलेलं नाही आहे. त्यानंतर फॅसिलिटी प्रोव्हाइड टू स्टुडंट CWSN. जर तो विद्यार्थी मित्रांनो CWSN असेल तर ही टॅब आपली ओपन असणार आहे. तर तो नाही आहे त्यामुळे सर्व ते लॉक आहे. डज द स्टुडंट अपेड इन स्टेट लेवल कॉम्पिटिशन, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन. तर इथे जे काही असेल ते भरायचं मी नो करून घेतो. त्यानंतर मित्रांनो इथे डज द स्टुडंट पार्टिसिपेशन इन NCC, NCC मध्ये आहे का तर तिथे यस नो जे काही असेल ते करायचं आहे. स्काउट अँड गाईड त्यामध्ये जर असेल त्याचं पार्टिसिपेशन तर ते करून घ्यायचं आहे तिथे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे महत्वाचं म्हणजे त्याची हाईट वगैरे इथे टाकून घ्यायची आहे. तर ते मी इथे टाकून घेणार आहे. त्यानंतर त्याचं वेट जे आहे वजन ते सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो बघा अप्रॉक्सिमेट डिस्टन्स ऑफ स्टुडंट रेसिडेन्स टू स्कूल म्हणजे त्याचं घराचं अंतर किती आहे शाळेपासून ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तर लेस दॅन 1 किलोमीटर, बिटवीन 1 ते 3 किलोमीटर काय आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर लेस दॅन 1 किलोमीटर हे मित्रांनो तिथे बाय डिफॉल्ट असणार आहे. मित्रांनो हे सुद्धा ऑप्शन आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याची तीनही प्रोफाईल आपल्याला भरून घ्यायची आहे आणि भरल्यानंतर आपल्याला खाली सेव्हचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली म्हणून आलेला आहे. म्हणजे तिसरी प्रोफाईल सुद्धा आपली भरून झालेली आहे. तर इथून मी याला नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो इथे
आपल्याला अशा पद्धतीचा आता इंटरफेस येणार आहे आपल्यासमोर. तर मित्रांनो, आपण त्या विद्यार्थ्याचे ज्या तीनही प्रोफाईल भरलेल्या आहे, तीनही प्रोफाईलची जी माहिती भरलेली आहे ती अशा पद्धतीने आपल्यासमोर दिसणार आहे. संपूर्ण माहिती, पहिली प्रोफाईल होती जनरल प्रोफाईल, दुसरी होती एनरोलमेंट प्रोफाईल आणि तिसरी होती फॅसिलिटी प्रोफाईल. आणि हे चौथं जे असणार आहे मित्रांनो, त्याचा संपूर्ण डाटा असणार आहे तीनही प्रोफाईलचा अशा पद्धतीने. तर मित्रांनो, याला आपल्याला इथून पीडीएफ स्वरूपात देखील आपल्याला सेव्ह करता येणार आहे. यावर जर आपण क्लिक केलं, हे जे पीडीएफचं ऑप्शन आहे यावर जर आपण क्लिक केलं तर ते मित्रांनो पीडीएफ स्वरूपात आपल्या समोर येणार आहे. तर हा संपूर्ण डाटा परत एकदा आपण बघून घेणार आहोत मित्रांनो. बघा, इथे संपूर्ण तीनही प्रोफाईलची माहिती असणार आहे शॉर्टकट मध्ये. आणि सगळ्यात खाली मित्रांनो आपल्याला एक ऑप्शन असणार आहे कम्प्लीट डाटा म्हणून. तर हे कम्प्लीट डाटा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. इथे एक कन्फर्मेशन येणार आहे मित्रांनो आपल्या समोर. हा डाटा आपल्याला कन्फर्म करायचा आहे का, तर याला सिम्पली ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा मित्रांनो, डाटा कम्प्लिशन इज कम्प्लीट म्हणून आलेला आहे. बॅक टू स्कूल डॅशबोर्ड यावर आता मी क्लिक करून घेतो. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपण एका विद्यार्थ्याचा जो डाटा आहे तो कम्प्लीट करून घेतलेला आहे. आता मी परत तिथे जातो त्या वर्गावर आणि व्ह्यू मॅनेज वर क्लिक करतो. आता मित्रांनो आपल्याला दिसेल इथे मित्रांनो या विद्यार्थ्याचं जे आपण भरलेलं आहे माहिती. तर बघा, इथे एंट्री स्टेटस जे आहे त्या विद्यार्थ्याची ते मित्रांनो बघा इथे कम्प्लीट आलेला आहे. आणि त्याच्या ज्या प्रोफाईल आहे त्या हिरव्या रंगामध्ये GPEP आपल्याला दिसत आहे. तर हा जो डाटा आहे मित्रांनो, आपण कोणत्या तारखेला किती वाजता त्याला अपडेट केलेला आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला तिथे दिसणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याचा, प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचा जो डाटा असणार आहे, ज्या प्रोफाईल असणार आहे तीनही, त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या. आणि त्याची सुविधा जी आहे मित्रांनो ते UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर सुरू झालेली आहे. आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्याला करून घेणे आहे. तर मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे मित्रांनो आपलं होणार आहे. ह्या संपूर्ण डाटा, संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला बसायचं आहे. याचा एक फॉर्मॅट सुद्धा मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.